तर होमिओपॅथीमध्ये या सोरायसिससाठी खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत. होमिओपॅथीमध्ये सोरायसिससाठी महत्त्वाचं औषध आहे ग्राफायटिस. थंडीमध्ये हा त्रास जास्त वाढतो. खूप जाड थिक असे स्केलिंग होतं, विशेषतः आपल्या गुडघ्यावरती, कोपरावरती, कानाच्या मागे. तर या केसेसमध्ये ग्राफायटिस हे औषध वापरलं जातं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सल्फर. त्यामध्ये तीव्र प्रमाणात बर्निंग, इचिंग आणि खाजही असते. यामध्ये सल्फर हे औषध वापरलं जातं. जनरली उन्हाळ्यामध्ये त्रास वाढला जातो, त्यावेळी सल्फर हे औषध उपयोगी पडतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे आर्सेनिकम अल्बम. जेव्हा एन्झायटीमुळे, स्ट्रेसमुळे जेव्हा सोरायसिसचा त्रास वाढतो, त्यावेळी आर्सेनिकचा आपल्याला उपयोग होतो. तीव्र प्रमाणात खाज येणं आणि त्या खाजेमुळे झोप न लागणं आणि थंडीमध्ये हा त्रास विशेषतः वाढणं, ही सगळी आर्सेनिकची महत्त्वाची लक्षणं आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सेपिया. महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समध्ये जेव्हा सोरायसिस होतं, त्यावेळी सेपिया औषध आपल्याला युजफुल ठरतात. त्यामध्ये इरिटेबिलिटी असते, चिडचिड जास्त होतो, थकवा येतो, ही सगळी सेपियाची महत्त्वाची लक्षणं आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे पेट्रोलियम. हिवाळ्यामध्ये विशेषतः जेव्हा सोरायसिसचा त्रास वाढतो, हातापायांना भेगा पडतात, त्यावेळी पेट्रोलियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. यामध्ये पेट्रोलियम एक ऑइंटमेंट स्वरूपातही, क्रीम स्वरूपातही अवेलेबल असतं वरून लावण्यासाठी, आणि आपण इंटरनली ते घेऊ शकतो. यासोबतच बोरॅक्स, मर्क्सॉल, ऍसिड नायट्रिक, फ्लोरायनम अशी इतरही खूप काही महत्त्वाचे औषधं आहेत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार विचार करून त्यानुसार औषध दिले जातात. जर आपण होमिओपॅथिक योग्य उपचार घेतले तर आपले खाज येणं, इचिंग येणं, बर्निंग होणं कमी होतं. स्वेलिंग जे असतं, खपल्या निघणं जे असतं ते कमी होतं. त्यासाठीच आपण होमिओपॅथिक उपचार घेतले पाहिजे.